हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या मदर डॉटर रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत कोन चाट रेसिपी। उन्हाळ्याचे दिवस आहेत, मुलांना काहीतरी चाट खाऊसं वाटत आहे, तर ही कोन चाट रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा। त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 कप मैदा। मैद्यामध्ये 4 टेबलस्पून तुम्ही रवा ॲड करू शकता। त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ, अजवाईन, जिरे आणि तेल तुम्हाला पाहिजे ते कोटिंगला टेस्ट येण्यासाठी तुम्ही ॲड करू शकता। त्याच्यानंतर हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाणी ओतताना जरा जपूनच ओतायचं, जसं लागेल तसं पाणी ओतायचं, कारण हा डो जो आहे तो आपल्याला थोडासा बनवायचा आहे घट्ट। हे फ्लफी असे स्पॉन्जी खूप वेळ मळून आता 5 मिनिट हे झाकून ठेवायचं आहे। आता ह्याची लाटून घ्यायची आहे आपल्याला लाटी। छान असं गोलाकार असं चपातीसारखं आपण ह्याची लाटी लाटून घ्यायची आहे। एकदम पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं। आपल्याला ह्याचं कोन बनवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही आईस्क्रीम मोल्ड वापरा। जर तुमच्याकडे नसेल तर छोट्या ग्लासचाही वापर करू शकतात। आणि ते छान चिटकावं म्हणून ते कट करून त्याला थोडंसं पाणी ओतून ते चिपकून घ्यायचं। चिटकवताना थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून ते नंतर निघणार नाही। असं एक एक करून तुमच्याकडे जेवढे तुमचे झालेले आहेत, जेवढ्या तुमच्याकडे लाट्या आहेत, एक एक करून सगळं अगोदर करून घ्यायचं। आणि हे पुरीसारखं फुगू नये म्हणून ह्याच्यावरती थोडेसे होल पाडून घ्यायचे, म्हणजे ते कडक होईल। केक करून सेम सगळे तसेच आपण करून घ्यायचे। आता गरम तेल करायचं आणि तेलामध्ये हे तळून घ्यायचं। तेल थोडंसं गरम जास्त कडकच ठेवायचं, म्हणजे ते लवकर तळेल आणि हे मोल्ड हळूहळू सुटतात तेव्हा ते एखाद्या चिमट्याने बाहेर काढून ठेवायचे आणि आपले कोन फक्त छान असे फ्राय करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता कोन असे आपले क्रिस्पी असे झालेले आहेत। कोन तर झाले। आता पुढे करायचे चाटसाठी बॉइल्ड चणा घेतलाय आपण, त्याच्यामध्ये बारीक असा कांदा कट करून टाकायचा। त्याच्यानंतर बॉइल्ड बटाटा टाकायचा। त्याच्यानंतर हे टोमॅटो आणि काकडी हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकतात, नसेल तरी पण चालेल। ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकू शकतात, लिंबू पिळायचं। त्याच्यानंतर चाट मसाला, गरम मसाला तुम्हाला पाहिजे आवडतात ते मसाले ॲड करायचे। पाणीपुरीचा मसाला असेल तर तुम्ही तोही टाकू शकतात। थोडंसं दही गोड करून घ्यायचं, दही टाकायचं। त्याच्यानंतर चिंचेची चटणी टाकायची। त्याच्यानंतर ग्रीन चटणी ही पुदिना, थोडंसं दही आणि कोथिंबीर आणि मिरचीपासून बनवलेली असते। त्याच्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि आता आलेली आहे यम्मी खायची वेळ। आपण केलेले कोन घ्यायचे आणि कोनमध्ये सगळं चाट असं व्यवस्थित भरायचं। त्याच्यावरती आपण बनवलेली चिंचेची चटणी टाकायची, ग्रीन चटणी टाकायची, थोडंसं टोमॅटो, दही आणि सजावटीसाठी छोटीशी तुमच्याकडे 0 नंबरची बारीक शेव असेल तर ती टाकून एकदम व्यवस्थित अशी त्याची सजावट करून घ्यायची आणि हे मुलांना खायला द्यायची। असे चाट जर तुम्ही मुलांना करून दिले तर मुलं तुम्हाला रोजच ही चाट मागतील। आणि मुलांना कशी वाटली रेसिपी माझी हे मला कमेंट बॉक्समध्ये
सांगायला विसरू नका. आणि मी आहे तुमची वनश्री. थँक्यू.